पुरुषांना टेन्शन आल्यानंतर पुरुष दारू पितात, मग महिलांना टेन्शन आल्यानंतर त्या काय करतात असा प्रश्न बरेच जण विचारतात. तुम्ही पुरुष असा, स्त्री असा, लहान असा, मोठे असा, वयस्क असा, गरीब असा, श्रीमंत असा, शिकलेले असा किंवा अडाणी असा, आयुष्य जगत असताना प्रत्येकालाच टेन्शन आहे, ताणतणाव आहे, अडचणी आहेत. परंतु टेन्शन, ताणतणाव, कष्ट, त्रास सहन करण्याची नैसर्गिक शक्ती महिलांच्या मध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये जास्त असते. तेव्हा महिला अशा प्रकारच्या व्यसनांना शक्यतो बळी पडतच नाहीत. शिवाय त्यांना हे देखील चांगलं माहित असतं की कुठल्याही समस्येवर दारू हे अजिबात उत्तर नाही. दारू पिल्यानंतर तुम्हाला त्या समस्येचा थोड्या वेळासाठी विसर पडतो, मात्र दारूचा असर संपल्यानंतर तुम्हाला ती समस्या परत जास्त भेडसावायला लागते. चा परिणाम म्हणून तुम्ही अजून दारू पिता आणि हे दुष्ट चक्र संपतच नाही. हळूहळू तुम्ही त्या व्यसनात पडता आणि तुमचं संपूर्ण आयुष्य, तुमच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. शिवाय फालतू व्यसन करायला हिंमत अजिबात लागत नसते. हिंमत लागते ती आयुष्यभर निर्व्यसनी राहायला. तुम्हाला कोणत्याही समस्येपासून, अडचणीपासून, टेन्शन पासून कायमस्वरूपी मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला दारू बंद करावी लागेल. जशी की तुम्ही दारू बंद कराल तशी की तुमची बुद्धी चांगली चालेल, चांगल्या चांगल्या विचार, कल्पना तुमच्या डोक्यामध्ये येतील आणि तुम्हाला हळूहळू प्रत्येक समस्येवरती उत्तर दिसायला लागेल. तुमच्यासोबत तुमचं कुटुंब देखील आनंदी आणि निरोगी राहील.